ओके, तर आज आहे आपलं केमिकल इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 5. केमिकल इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 5 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो? काल आपण काय काय शिकलो? बोला, काल काय काय शिकलो बरं आपण? डिग्री ऑफ, त्यालाच आपण डीओडी म्हणतो. काय म्हणतो त्यालाच आपण? डिग्री ऑफ डिसोसिएशन. सेकंड काय शिकलो आपण? डीओए, डिग्री ऑफ असोसिएशन. हे कशाने दाखवतात? अल्फा. ही पण कशाने असते? अल्फाने. बरोबर का? एक फॉर्म्युला पाहिला होता आपला, अल्फा इज इक्वल टू काय? mt मायनस mo अपॉन mo इन ब्रॅकेट n मायनस 1. कोणासाठी होता हा? डीओडी साठी. तोच कशासाठी असेल? समजा डीओए साठी असेल तर फॉर्म्युला काय चेंज होतो? अल्फा इज इक्वल टू वन अपॉन एन मायनस. बरोबर का? बोला, नेक्स्ट काय पाहिलं अजून? सायमल्टेनियस इक्विलिब्रियम होतं ना. थर्ड काय पाहिलं आपण? सायमल्टेनियस इक्विलिब्रियम. ज्या वेळेला काय दोन सबस्टन्स आहेत तुमच्याकडे आणि त्याच्यातला एक डिसोसिएट होतात, दोन्ही पण डिसोसिएट होतात ते, आणि डिसोसिएशन झाल्यानंतर दोघांच्या डिसोसिएशन मध्ये एक आयन काय तुमचा कॉमन आहे, एक आयन काय तुमचा कॉमन आहे, त्यालाच कॉमन आयन इफेक्ट, नाही सॉरी कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे, एक आयन काय तुमचा कॉमन आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट फोर्थ वन, बोला काय पाहिलं आपण? ली चॅटलियर्स प्रिन्सिपल आपण पाहिला. अहो पाहिला का? त्यानंतर काय पाहिले आपण? त्याचे इफेक्ट ऑफ ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. पहिला कोणता पाहिला होता? इफेक्ट ऑफ, बोला, इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ रिएक्टंट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. बरोबर का? सेकंड काय पाहिलं आपण? ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, बोला नेक्स्ट काय पाहिलं? इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण पाहिलं. मग एंडोथर्मिक साठी पाहिलं, एक्झोथर्मिक साठी पाहिलं. बरोबर. जर टेम्परेचर वाढवलं, एक्झोथर्मिक रिएक्शन कशी तुमची? आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये जर टेम्परेचर वाढवलं, इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होतं? एक्झो सांगतोय ना मी. इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? बॅकवर्ड. समजा टेम्परेचर कमी केलं, इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? फॉरवर्ड डायरेक्शनला. त्याच ठिकाणी जर तुमची एंडोथर्मिक रिएक्शन, कोणती रिएक्शन आहे? टेम्परेचर वाढवलं, इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? फॉरवर्ड. टेम्परेचर कमी केलं, इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होईल? बॅकवर्ड. याच्यात काही डाऊट? काही शंका, कुशंका, शेंगदाणा? काहीच नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. अजून काय पाहिलं बरं आपण? इनर्ट पेअर पाहिलं होतं ना. त्यात दोन केसेस होत्या. परवा होतं का ते? काल होतं? कालच होतं ना. बरोबर. इनर्ट गॅस आपण जर ऍड केला, दोन केस, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर. जर कॉन्स्टंट प्रेशरला तुम्ही ऍड करत असाल तर, बोला, इक्विलिब्रियम वरती परिणाम होत, व्हॉल्यूमला होत नाही, प्रेशरला मात्र होतो. बरोबर. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. काही डाऊट? नक्की. व्हॉल्यूमला पण होतो बाळा, व्हॉल्यूम वाढतं ना. ऍट इक्विलिब्रियम. ठीक, ओके, चालते, काय हरकत नाही. आज आपल्याला काय पाहायचंय? ली चॅटलियर्स प्रिन्सिपलचाच पुढचा पार्ट पाहायचा आहे. इफेक्ट ऑफ ली चॅटलियर्स प्रिन्सिपल ऑन फिजिकल इक्विलिब्रियम एलोट्रॉपिक ट्रान्सफर. फिजिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय होतात? केमिकल रिएक्शन होत, फक्त काय होतं? फिजिकल स्टेट चेंज होते. काय होते? फक्त म्हणजेच काय सर? एखादा सबस्टन्स सॉलिड आहे, कन्व्हर्जन कशात होईल त्याचं? किंवा गॅस. एखादा सबस्टन्स लिक्विड आहे, कन्व्हर्जन कशात होईल त्याचं? गॅस किंवा सॉलिड म्हणा. ठीक आहे, किंवा गॅस आहे, लिक्विड किंवा सॉलिड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. किंवा दुसरं काय आहे आपल्याकडे? एलोट्रॉपिक ट्रान्सफर. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड सल्फरस आहे, सॉरी फॉस्फर आहे. कोणता फॉस्फरस आहे तुमच्याकडे?
त्याचं कन्व्हर्जन कसं होईल? व्हाईट फॉस्फरस, बरोबर, ठीक आहे. किंवा तुमच्याकडे डायमंड आहे, डायमंडचं कन्व्हर्जन ग्राफाइट मध्ये. वेगवेगळ्या ॲलोट्रॉपिक फॉर्म मध्ये कन्व्हर्जन फक्त काय होईल त्या ठिकाणी होणार आहे. कळतंय का? समजतंय? कळतंय? समजा तुमच्याकडे रॉम्बिक सल्फर आहे, त्याचं कन्व्हर्जन कसं होईल? मोनोक्लिनिक सल्फर मध्ये. कशामध्ये होईल? सर्विसरला मी मागचं सगळं असं नाही चालणार, ठीक आहे. काय डाऊट? हे फॉर्म्स काय होतील? इंटरचेंज होतील. त्यालाच म्हणून आपण ॲलोट्रॉपिक ट्रान्सफॉर्मेशन. का म्हणून त्यालाच आपण कळतंय का? ओके. इफेक्ट यालाच काय म्हणू शकतो आपण? काय लिहिलंय तुम्ही? इट डील्स विथ इफेक्ट that takes place during effect that takes place on equilibrium during physical transformation or ॲलोट्रॉपिक ट्रान्सफॉर्मेशन. काय डाऊट? ह्या वेळेस जर ॲलोट्रॉपिक ट्रान्सफॉर्मेशन होते किंवा फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असताना इक्विलिब्रियम वरती काय परिणाम होईल त्यालाच म्हणतो आपण इफेक्ट ऑफ लीचॅटर प्रिन्सिपल ऑन फिजिकल इक्विलिब्रियम. पहा मग पहिला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन बॉइलिंग पॉइंट. कोणता इफेक्ट पाहिजे आपल्याला? प्रेशर वरती काय परिणाम? प्रेशरचा बॉइलिंग पॉइंट वरती काय परिणाम होईल? पहिल्यांदा बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असतं? व्हॉट इज मीन्ड बाय बॉइलिंग पॉइंट? टेम्परेचर ऍट विच सबस्टन्स स्टार्ट टू. ही जुनी डेफिनेशन झाली. ओके, लहानपणी लिहायचो आपण ज्यावेळेस आपण बारीक होतो, म्हणजे तुम्ही, ठीक आहे. ओरिजिनल डेफिनेशन काय बॉइलिंग पॉइंटची? द टेम्परेचर ऍट विच द प्रेशर ऑफ द लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ. काय डाऊट? ज्या वेळेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्या वेळेला तुमची रिएक्शन ओपन कंटेनर मध्ये होते, ठीक आहे, कंडिशन्स, ठीक आहे, कुठं होती रिएक्शन तुमची? ओपन कंटेनर मध्ये रिएक्शन होत असताना तुमची बाहेरचा प्रेशर किती आहे तुमचं? 1 atm. त्या लिक्विड जे तुम्ही बॉईल करताय त्याचं प्रेशर ज्या वेळेला 1 atm होईल, किती होईल? म्हणजे बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर सोबत काय होईल? त्याचं प्रेशर सेम होणार, मॅच होणार. त्यावेळेला काय होतो? त्यावेळेला तो सबस्टन्स काय होतो तुमचा? बॉईल होतो. आणि तो जो पॉइंट असतो, ते जे टेम्परेचर असतं, त्या टेम्परेचरला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. काय म्हणतात त्या टेम्परेचरला? काय म्हणतात त्या टेम्परेचरला? काय म्हणतात? फॉर एक्झाम्पल समजा एक कंटेनर आहे आपल्याकडे. काय आपल्याकडे? एक कंटेनर. काय आहे? या कंटेनर मध्ये काय केलं आपण? एक सबस्टन्स ठेवलाय, ठीक आहे. बाहेरचं प्रेशर समजा 1 atm आहे. बाहेरचं प्रेशर काय तुमचं? बाहेरचं प्रेशर किती आहे? समजा असं म्हणूयात की लिक्विडचं प्रेशर आहे 0.5 atm. त्याचा आता बॉइलिंग पॉइंट आलेला असेल का? बॉइलिंग पॉइंट कधी येईल? ज्या वेळेला याच्यात वेपर्स पण आहेत काय याच्यामध्ये, आणि हे वेपर जे प्रेशर एक्झर्ट करतात त्याला काय म्हणतो आपण? वेपर प्रेशर. काय म्हणतो त्याला आपण? लिक्विडचं वेपर प्रेशर किंवा जे सोल्युशन घेतलं त्याचं वेपर प्रेशर आणि बाहेरचं वेपर प्रेशर काय झालं पाहिजे? ओके, प्रेशर कोणतं असतं इथं? वेपर प्रेशर. कोणतं प्रेशर असतं? लिक्विडचं वेपर प्रेशर आणि बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचं प्रेशर ज्या वेळेला मॅच होईल त्या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही? ओके, त्या टेम्परेचरला मॅच होईल त्या टेम्परेचरला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट त्या लिक्विड. मग हे कुठपर्यंत वाढेल बरं याचं वेपर प्रेशर? ज्यावेळेस 0.5 वेपर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कितीपर्यंत जाईल? 1 atm पर्यंत. कुठपर्यंत जाईल? आता समजा ह्याला आपण बॉईल करतोय. याचा आता प्रेशर झाले 1 atm. किती झाले प्रेशर याचं वेपर प्रेशर? आता ज्यावेळेस ह्याचं वेपर प्रेशर आधी किती होतं, आता किती झालं? आता ज्या वेळेला त्याचं वेपर प्रेशर 1 atm होईल त्यावेळेला आपण म्हणणार की रिच ऍट बॉइलिंग पॉइंट. रिच ऍट म्हणजे या लिक्विडचा काय आलाय?
बॉइलिंग पॉइंट आलेला आहे. याच्यात काही डाऊट? अहो कळलंय का? नक्की का? समजतंय? बाहेरचं प्रेशर किती होतं? 180 एम. बॉइलिंग पॉइंट कधी आला? 180 एम ला पोहोचलं. सेकंड केस पहा. सॉरी, आता आपण काय केलं? आता आपण काय करतोय पहा. बाहेरचं जे प्रेशर आहे ना, आधी किती म्हटलं होतं आपण? आता तेच प्रेशर आपण केलं. समजा बाहेरचं प्रेशर तुमचं आहे 280 एम. किती आहे समजा? आता हे लिक्विड कधी बॉईल होईल? ज्या वेळेला याचं वेपर प्रेशर, समजा मी म्हणतो की याचं वेपर प्रेशर आहे 0.7. किती वेपर प्रेशर? याचा बॉइलिंग पॉइंट कधी येईल? ज्या वेळेला प्रेशर किती होईल त्याचं? 180 एम नाही, किती होणार? बाहेर प्रेशर किती आहे? बॉइलिंग पॉइंट कधी येईल? ज्या वेळेला वेपर प्रेशर कधी होईल? बरोबर का? इथून इथे गेल्यावरती काय म्हणणार? त्याचा काय आलाय? काय आलाय त्याचा? म्हणजे जेवढा बॉइलिंग बाहेर कळतंय त्याचा बॉइलिंग पॉइंट आलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळलं? जेवढं बाहेरचं प्रेशर जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट काय असेल? कळतंय? म्हणजे प्रेशर जर वाढलं बॉइलिंग पॉइंट पण काय होणार? बॉइलिंग पॉइंट पण काय होणार? जर बॉइलिंग पॉइंट वाढला तर लिक्विड टू गॅस जायला काय लागेल? जास्त वेळ लागेल. कळतंय? इफेक्ट कळलाय का? इफेक्ट कळलाय? नक्की समजले? पहा, ऍज ऍटमॉस्फेरिक प्रेशर इन्क्रीजेस, काय होईल? तुमचं प्रेशर ज्या वेळेला वाढेल काय होणार? बॉइलिंग पॉइंट पण काय होईल? इन्क्रीज. अहो बॉइलिंग पॉइंट पण काय होईल? इन्क्रीज. आणि ज्या वेळेला ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी होईल त्यावेळेला बॉइलिंग पॉइंट पण काय होणार तुमचा? कमी. समजलंय? प्रूफ तुम्हाला इथं ऑलरेडी केलेलं. याच्यामध्ये काही डाऊट, काही परत सांगायचं आहे का? नक्की घ्या बरं लिहून पटकन. नेक्स्ट पहा, काय आपल्याकडे? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन मेल्टिंग पॉइंट. आधी कशावरती पाहिले इफेक्ट आपण? आता कशावरती पाहायचं? आता हे जे इफेक्ट ऑन प्रेशर, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन मेल्टिंग पॉइंट आहे ना, याच्यामध्ये 2 केसेस आहेत. कोणते केसेस आहेत? आता पहा, किती केसेस आहेत? तू आहे ते नाही, तू गॉन केस आहे. ठीक आहे, ठीक आहे. किती केसेस आहेत त्याच्यामध्ये? 2. पहिली केस ऑन मेल्टिंग व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम म्हणजे असे सबस्टन्स जे मेल्ट झाल्यावरती त्यांचा व्हॉल्यूम काय होतो? इन्क्रीज होतो. काय होतो व्हॉल्यूम त्यांचा? काय होतो त्यांचा व्हॉल्यूम? आधी छोटा होता आता जास्त झाला. आणि सेकंड केस ऑन मेल्टिंग व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज होतो. व्हॉल्यूम काय होतो तुमचा? डिक्रीज. मेल्ट झाल्यावरती व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज. किंवा मेल्ट झाल्यावरती व्हॉल्यूम काय होतो? फॉर एक्झाम्पल तुमचे मेटल्स मेल्ट झाले, अल्युमिनियम झाला तुमचा, आयर्न झाला, हे मेल्ट झाले की त्यांचा व्हॉल्यूम काय होतो? आणि काही सबस्टन्सेस असे पण असतात की जे मेल्ट झाल्यावरती त्यांचा व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज. फॉर एक्झाम्पल डायमंड. कोण एक्झाम्पल त्याचं? डायमंड. अजून तुमचं आईस. आईस म्हणजे काय? ठीक आहे. काही डाऊट? पहिली केस पहा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन मेल्टिंग पॉइंट. सबस्टन्स हुज व्हॉल्यूम डिक्रीजेस ऑन मेल्टिंग. असे सबस्टन्स ज्यांचा व्हॉल्यूम काय होतो? मेल्ट झाल्यावरती डिक्रीज. मेल्ट झाल्यावरती व्हॉल्यूम काय होतो त्यांचा? मेल्ट झाल्यावरती त्यांचा व्हॉल्यूम काय होतो? मेल्ट झाल्यावरती त्यांचा व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज होतो. हे झाले पहिले सबस्टन्स. काय झाले? हे पहिले सबस्टन्स. एक्झाम्पल काय बरं आपल्याकडे? एक्झाम्पल काय आपल्याकडे? आईस म्हणजे काय? डायमंड म्हणजे? आणि क्वार्ट्स म्हणजे? काय असतो क्वार्ट्स? हे जे घड्याळ आहे, ठीक आहे, यातले हे डाईल्स जे आहेत ना, हे जे डाईल्स आहेत, हे डाईल्स ज्याच्यावरती फिरतात आहेत ना त्याला क्वार्ट्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? क्वार्ट्स म्हणतात. तुम्ही पहा घड्याळाच्या दुकानात गेले असेल तर घड्याळाच्या मध्ये असं क्वार्ट्स लिहिलेलं असतं. ठीक आहे, ज्याच्यावरती ते फिरतात ते काय असतं? क्वार्ट्स. तुमचे जे काटे ज्याच्यावरती फिरतात ते काय असतं? तुमचं क्वार्ट्स असतं. काय असतं तुमचं? क्वार्ट्स. काही डाऊट? यांच्यामध्ये होतंय का पहा.
जर प्रेशर वाढवलं मेल्टिंग पॉइंट काय होतो यांचा डिक्रीज. प्रेशर जर वाढवलं तर मेल्टिंग पॉइंट काय होतो तुमचा यांचा डिक्रीज. मेल्टिंग पॉइंट काय होतो यांचा बरोबर. आणि जर प्रेशर डिक्रीज केलं ऑन डिक्रीजिंग प्रेशर, प्रेशर जर काय केलं तुम्ही बोला मेल्टिंग पॉइंट काय होणार यांचा. अहो मेल्टिंग पॉइंट काय होणार यांचा म्हणजे एकमेकांना कसं आहे बरं हे. अहो कसे आहेत काही डाऊट सर हे प्रूफ करून दाखवा. काय करून दाखवा चला प्रूफ करूयात. एखादा सबस्टन्स मेल्टिंग पॉइंट काढायचा आपल्याला. काय काढायचं सबस्टन्सचा म्हणजे सबस्टन्स काय होणं गरजेचं आहे मेल्ट होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा एखादा सबस्टन्स काय होता समजा सॉलिड होता. काय होता तुमचा वॉटर घेऊ का. वॉटर सॉलिड स्टेट मध्ये म्हणजेच कोणत्या फॉर्म असेल आईस. आणि वॉटर काय झालं तुमचं आता लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे काय झालं वॉटरचं मेल्टिंग झालं. काय झालं वॉटरचं. आता वॉटरचं ज्या वेळेला मेल्टिंग होतं त्यावेळेला हीट रिलीज होते काय ऍब्झॉर्ब होते. आईस आहे आतमध्ये ठेवलाय फ्रीजर मध्ये. टेम्परेचर वाढवायला लागेल का कमी करायला लागेल. मेल्ट करायचंय ना मग टेम्परेचर काय करायला लागेल वाढवायला लागेल. टेम्परेचर काय करावं लागेल बरोबर ना. बर्फ आहे टेम्परेचर कमी केलं तर अजून बर्फ होईल. वाढवलं तर वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे टेम्परेचर काय करायला लागेल आपल्याला. म्हणजे पुढे जाताना टेम्परेचर काय होतं तुमचं जर पुढे जाताना वाढते मागे येताना काय करावं लागेल. काय डाऊट काय डाऊट. टेम्परेचर इन्क्रीज असं टेम्परेचर वाढतंय टेम्परेचर काय होतंय बरोबर का. डेल्टा एच काय असेल पॉझिटिव्ह. डेल्टा एच काय असेल तुमचा पॉझिटिव्ह. आणि टेम्परेचर डिक्रीज होतंय डेल्टा एच काय असणार तुमचा. याच्यामध्ये काही डाऊट. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन मेल्टिंग पॉइंट कोणत्या सबस्टन्स साठी पाहतोय सबस्टन्स हुज व्हॉल्यूम डिक्रीजेस ऑन मेल्टिंग. मेल्टिंग झाल्यावरती व्हॉल्यूम काय होतंय डिक्रीज. म्हणजे जे आईस असेल वॉटर सॉलिड स्टेट मध्ये याचं व्हॉल्यूम काय असणार याचं मोर. आणि याचं व्हॉल्यूम काय असणार मेल्ट झालं ना. मेल्ट झालं व्हॉल्यूम काय झालं तुमचं लेस झालं. अहो काय झालं व्हॉल्यूम किंवा मोर म्हणण्यापेक्षा अजून थोडासा आपण चांगला शब्द वापरूयात. काय याचं व्हॉल्यूम कसं आहे हाय. याचं कसं आहे बोला इथपर्यंत काय डाऊट. समजा मला चेंज काढायचं काय करायचं मला डेल्टा व्ही इक्वल टू काय येणार फायनल मायनस काय डाऊट फायनल लो आहे मी म्हणतो. फॉर एक्झाम्पल फायनल काय 2 इनिशियल होतं 3 म्हणजे काय 2 - 3 किती आलं -1. म्हणजे इथला जो काही व्हॉल्यूम चेंज आहे जो काय आहे तुमचा तो कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. कसा असणार आहे डेल्टा व्ही. देअरफॉर डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार तुमचा डेल्टा एच कसा आहे निगेटिव्ह. डेल्टा व्ही कसा आहे तुमचा काय डाऊट. अहो काय डाऊट. आता प्रेशरचं आणि मेल्टिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचरचं रिलेशन काढण्यासाठी एक इक्वेशन आहे आपल्याकडे काय आपल्याकडे एक सर काय इक्वेशन आहे. इक्वेशन असं आहे पहा डेल्टा पी डीपी अपॉन डीटी. डीपी अपॉन इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी. डेल्टा एच अपॉन डेल्टा व्ही. ओके डेल्टा व्ही. अरे एकच मिनिट. ठीक आहे बरोबर आहे एकच. डेल्टा पी अपॉन डी टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी डेल्टा व्ही. ठीक आहे आता पहा
डेल्टा एच काय तुमचा, डेल्टा एच कसा आहे तुमचा, निगेटिव्ह. हो, डेल्टा एच निगेटिव्ह आहे. इथं निगेटिव्ह लिहिलंय. हीट टेम्परेचर काय केलं तुम्ही, इन्क्रीज केलं. थांबा, हीट एकच मिनिट परत सांगतो, एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. पहा ना, थांब ना. वॉटर कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड म्हणजे आईस. कन्वर्जन कशात करायचंय, लिक्विड मध्ये. कशामध्ये करायचं, लिक्विड मध्ये. टेम्परेचर काय करायला लागेल, वाढवायला लागेल. टेम्परेचर इन्क्रीजेस. काय डाऊट ह्याच्यामध्ये, हे कळलंय का, टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज. आता जर आईस आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं तुम्ही, लिक्विड वॉटर मध्ये केलंय. आईस घेतलं आणि त्याला बर्नर वरती ठेवलं. कशावरती ठेवलं, गॅस वरती ठेवलं तुम्ही, बरोबर. तो आईस काय करेल, आजूबाजूची हीट काय करेल, आजूबाजूची हीट. ओके, हीट काय होईल तुमची, ऍब्झॉर्ब. जर हीट ऍब्झॉर्ब झाली याचा अर्थ डेल्टा एच पॉझिटिव्ह आले. आणि रिव्हर्स येताना काय होईल, टेम्परेचर डेल्टा एच काय असेल तुमचा, म्हणजे ज्या वेळेला पुढे जातोय आपण त्यावेळेला डेल्टा एच काय होतोय आपला, पॉझिटिव्ह. काय डाऊट, म्हणजे मेल्टिंग होताना डेल्टा एच काय तुमचा, पॉझिटिव्ह, बरोबर का. इकडून इकडे जाताना डेल्टा एच ची व्हॅल्यू काय तुमच्या. आता इथे समजा मी डेल्टा एच टाकला पॉझिटिव्ह, टी काय माझा, टेम्परेचर. टेम्परेचर कसा, टेम्परेचर हा ठीक आहे, काय असेल त्या टेम्परेचर काढायचं आपलं. व्ही काय आपला, व्ही काय आपला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. फायनली आन्सर काय येईल, म्हणजे पहा डीपी अपॉन डीटी काय येणार याचा आन्सर. इथपर्यंत काही डाऊट, चेक करा काय पुन्हा सांगायचं, समजलंय का, कळलंय का, नक्की कळाले. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो पहा, म्हणजेच काय कळलं आपल्याला ह्याच्यावरून, जर टेम्परेचर तुम्ही प्रेशर तुम्ही जर वाढवलं, प्रेशर काय केलं तुम्ही जर, तर टेम्परेचर काय होईल, कमी होईल. टेम्परेचर काय होईल, टेम्परेचर कमी म्हणजेच मेल्टिंग पॉइंट काय होणार, कमी होणार. मेल्टिंग पॉइंट काय होणार, हे बघ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का. हे जर वाढवलं तर हे काय होईल, कमी होईल. इथं घ्या, नाही तर हे निगेटिव्ह आलं याच्यावर पण येईल. समजलं, म्हणजे पहा ऑन इन्क्रीजिंग प्रेशर कोणासाठी पाहतो हे, फॉर सबस्टान्स हुज काय होतं त्यांच्यामध्ये, हुज व्हॉल्यूम काय लिहिले आपण, व्हॉल्यूम काय होतंय पहिली केस मध्ये आपल्याकडे, डिक्रीज. इथे काय होतंय, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हॉल्यूम काय होतोय, डिक्रीज होतोय. ठीक आहे. सबस्टान्स हुज व्हॉल्यूम डिक्रीजेस ऑन मेल्टिंग, प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर काय केलं तुम्ही समजा, प्रेशर इन्क्रीजेस. बोला, टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर डिक्रीजेस दॅट इज मेल्टिंग पॉइंट, म्हणजे सबस्टन्स काय होईल तुमचा, लवकर मेल्ट होईल. कमीच आहे ना मेल्टिंग पॉइंट, म्हणजे सबस्टन्स तुमचा इझिली मेल्ट होईल. कळतंय, कळतंय का, याच्यात काही डाऊट. नेक्स्ट केस सेकंड, सबस्टन्स हुज व्हॉल्यूम इन्क्रीजेस ऑन मेल्टिंग. व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीजेस ऑन. आधी काय होतं बरं आपल्याकडे, पहा बरं, व्हॉल्यूम डिक्रीजेस ऑन मेल्टिंग. व्हॉल्यूम काय होतं तुमचा, म्हणजे मेल्ट झाल्यावरती व्हॉल्यूम काय होतं तुमचं, इथे डिक्रीज होते. इथे मात्र पहा, इथे काय होतं तुमचं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. समजते. फॉर एक्झाम्पल काय तुमच्याकडे ऍल्युमिनियम आहे किंवा फेरस घ्या, बाकी एक्सेट्रा. काही डाऊट,
अहो काय डाऊट यांच्यामध्ये केस काय पहा, ऑन इन्क्रीजिंग प्रेशर. प्रेशर काय केलं तुम्ही ज्यावेळेला यांच्यामध्ये, प्रेशर काय केलं यांच्यामध्ये, इन्क्रीज केलं. जर प्रेशर इन्क्रीज केलं तर मेल्टिंग पॉइंट ऑफ सबस्टन्स, मेल्टिंग पॉइंट ऑफ सबस्टन्स काय होते इथे, अहो मेल्टिंग पॉइंट ऑफ सबस्टन्स काय होते इथे, इन्क्रीजेस. काय डाऊट सर, काय करा, प्रूफ करा. काय करा सर, प्रूफ करा. मेल्ट करायचा सबस्टन्स, परत तोच घेऊयात आपण, वॉटर. वॉटर नाही ना, एक्झाम्पल घ्यायचं बरोबर. वॉटर कशाचं आहे, ऍल्युमिनियम घेऊया. पहा ऍल्युमिनियम सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झाला, ऍल्युमिनियम. काय डाऊट, काय डाऊट, समजतंय का, नक्की कळतंय. हा कसा आहे तुमचा सॉलिड, हा कसा आहे तुमचा, टेम्परेचर काय करताय तुम्ही, टेम्परेचर काय करताय तुम्ही, मेल्ट करताना टेम्परेचर काय होईल तुमचं, इन्क्रीज. ठीक आहे. डेल्टा एच काय येईल तुमचा, डेल्टा एच काय असेल इथे, पॉझिटिव्ह. इकडे काय होईल टेम्परेचर, डिक्रीज. डेल्टा एच काय असेल तुमचा, निगेटिव्ह. याच्यात काही डाऊट, याच्यामध्ये काही डाऊट. व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे याचं व्हॉल्यूम काय असणार, जास्त. व्हॉल्यूम हाय असेल, व्हॉल्यूम काय असेल, आणि याचं व्हॉल्यूम काय असेल, व्हॉल्यूम काय असेल याचं लो. मला समजा चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आहे, डेल्टा व्ही. कोण काढायचं मला, समजा कोण काढायचंय मला, डेल्टा व्ही. बोला काय येईल, हाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम हाय मायनस व्हॉल्यूम, व्हॉल्यूम लो. याच्यात काय डाऊट, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम कसा येणार आहे, अरे हा जास्त आहे ना, हा 3 आहे, हा 2 आहे. बोला बरं, 3 - 2 1, म्हणजे कसा आला हा, पॉझिटिव्ह. इथपर्यंत काही डाऊट, चेक करून घ्या, चेक करून घ्या. नेक्स्ट घेऊ पुढे, एकच मिनिट थांबा. डेल्टा एच काय तुमचा पॉझिटिव्ह, ओके. मागे येताना काय होतं, निगेटिव्ह. आता पहा इक्वेशन काय आपल्याकडे, डीपी अपॉन dt, डेल्टा एच अपॉन टी डेल्टा व्ही. ठीक आहे. आता पहा समजा डीपी अपॉन dt, डेल्टा एच काय तुमचा पॉझिटिव्ह, टी काय तुमचा व्हॉल्यूम काय, डेल्टा व्ही काय तुमचा पॉझिटिव्ह. दोन्ही पण कसे आले, पॉझिटिव्ह. म्हणजे डीपी पण काय असेल तुमचा, डीपी बाय dt काय असणार तुमचा, डीपी बाय dt काय असणार तुमचा, पॉझिटिव्ह. कसं रिलेशन आलं, पॉझिटिव्ह रिलेशन आलं. पहा डीपी आणि dt मध्ये रिलेशन कसं आलं, मागे पहा डीपी आणि dt मध्ये रिलेशन कसं आलं, हा टी म्हणजे टेम्परेचर आहे बरं का, काय टी म्हणजे डीपी आणि dt एकमेकांना कसे रिलेटेड आहेत, निगेटिव्ह. म्हणजे एक वाढलं तर दुसरा कमी, प्रेशर वाढलं तर टेम्परेचर कमी. सेम वे इथं काय झालं पहा, दोघांमधलं रिलेशन कसं आलंय, म्हणजे एक वाढला तर दुसरा पण, एक कमी झाला तर दुसरा पण. काय डाऊट, नक्की का. देअरफॉर फॉर सबस्टन्स, फॉर substances whose volume increases on melting, increases on melting, increases on melting, pressure increases. प्रेशर काय केलं तुम्ही समजा, इन्क्रीज केलं. प्रेशर इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचरचं चाललंय ना बाळा इथे, टेम्परेचर इन्क्रीजेस, दॅट इज मेल्टिंग पॉइंट, दॅट इज मेल्टिंग पॉइंट. याच्यामध्ये काही डाऊट, ऑन इन्क्रीजिंग प्रेशर मेल्टिंग पॉइंट ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस, हेन्स प्रूव्ड. आलं का, समजलं का, रिलेशन कसं आलं दोघांमध्ये, पॉझिटिव्ह आलं. समजतंय नक्की, काय डाऊट, जायचंय पुढे. नेक्स्ट काय तुमच्याकडे, गिब्स एनर्जी. काय तुमच्याकडे, कशाने दाखवतो आपण, कुठे शिकलो गिब्स एनर्जी, थर्मोडायनामिक्स मध्ये, बरोबर का. रिलेशन पाहिजे आपल्याला इथे कोणामध्ये, डेल्टा जी आणि डेल्टा जी. ओके, ही गिब्स एनर्जी, चेंज इन गिब्स एनर्जी. हे काय तुमचं, आणि ही काय तुमची, चेंज इन गिब्स एनर्जी ऍट
याचा अर्थ काय? चेंज इन गिब्स एनर्जी, चेंज इन गिब्स एनर्जी ऍट स्टँडर्ड स्टेट, चेंज इन गिब्स एनर्जी ऍट स्टँडर्ड स्टेट. काय डाऊट? स्टँडर्ड स्टेट मध्ये टेम्परेचर किती असणार? 298 केल्विन. आणि प्रेशर किती असणार? काय डाऊट? 1 बार. प्रेशर किती असेल तुमचं? अरे सर बरोबर होतं, काय खोडलं? 1 ATM. प्रेशर किती असेल तुमचं? 1 ATM. पहा रिलेशन काय त्यांच्यामध्ये. रिलेशन काय आपल्याकडे? डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस RT ln क्यू. डेल्टा जी आणि डेल्टा जी नॉट कशी रिलेटेड आहेत? तर ह्या इक्वेशन रिलेटेड आहेत. इथं क्यू म्हणजे काय रे? डेल्टा जी इज इक्वल टू चेंज इन गिब्स एनर्जी, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी लिहिली. डेल्टा जी नॉट इक्वल टू चेंज इन स्टँडर्ड गिब्स एनर्जी, चेंज इन स्टँडर्ड गिब्स एनर्जी. काय डाऊट? आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट. बोलू नका. टी म्हणजे काय? टेम्परेचर. आणि क्यू म्हणजे काय? फिजिक्सचं लेक्चर चाललं आहे का? केमिस्ट्रीमध्ये क्यूचा अर्थ काय सांगितला? रिॲक्शन कोशंट. क्यू म्हणजे काय? बस का? रिॲक्शन कोशंट. QC म्हणजेच काय तुमचा इथे? रिॲक्शन कोशंट. आता काय डाऊट? जाऊ का पुढे? पेन बदलू का? हिरवा करू. काय डाऊट? हे समजलं आहे का? जाऊ का पुढे? नक्की. मग पहा आता. ऍट इक्विलिब्रियम, ऍट कधी बरं? इक्विलिब्रियम. ऍट डेल्टा जी इज इक्वल टू 0. चेंज इन गिब्स एनर्जी काय असते? 0 असते. चेंज इन गिब्स एनर्जी काय होते? इक्विलिब्रियमला फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रेट काय होतो? सेम होतो. म्हणून चेंज इन गिब्स एनर्जी काय असते तुमची? 0. चेंज इन गिब्स एनर्जी किती असते? देअरफॉर पहा, हा डेल्टा जी इथेच ठेवतो मी. डेल्टा जी नॉट या RT ln क्यू ला तिकडे शिफ्ट केलं. इथे काय? हा प्लस तिकडे गेला तर देअरफॉर डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस ln के. सर क्यूचा के कस काय झाला? QC. डेल्टा जी काय झाला तुमचा? 0. या इक्वेशन मधून पहा. असं करू का? लक्षात येईल तुमच्या कुडून कुठे. ठीक आहे. याची व्हॅल्यू किती झाली? 0. डेल्टा जी नॉट हा RT ln क्यू इकडे पॉझिटिव्ह होता. इकडे गेला तर निगेटिव्ह. लिहिलाय त्याला मायनस. बरोबर. सर इथे QC लिहिलाय तुम्ही, नाही तर KC लिहिलाय. रिॲक्शन कुठे आहे तुमची? इक्विलिब्रियमला QC लिहितो का KC लिहितो? समजले? म्हणून KC का आलाय कळलंय का? 100%. जाऊ का पुढे? समजले? हे इक्वेशन कळलंय का? नक्की. काय आलं इक्वेशन तुमचा? डेल्टा जी नॉट इक्वल टू मायनस RT ln KC. समजलंय? नक्की. आता पहा, कन्वर्टिंग ln to log to the base 10. Therefore डेल्टा जी नॉट म्हणजेच काय? स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज इज इक्वल टू मायनस 2.303 RT log to the base 10 केसी. काय डाऊट?
सर समजा मला केसी ची व्हॅल्यू काढायची, कशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला? काढ ना, माझी काही हरकत नाही. पहा, चेक करा काय इक्वेशन आलं होतं तुमचं. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -2.303 RT log to the base 10 केसी. सर मला केसी काढायचा आहे, कसं काढू? ही सगळी टर्म इथे काय मल्टिप्लाय इकडे आली तर डेल्टा जी नॉट डिवायडेड बाय 303 RT. थांबा इकडे लॉग आहे, अँटी लॉग इकडे आला तर काय होईल तो? सर पुढच्या स्टेपला घ्या. पहा काय हे लॉग टू द बेस. सर आम्हाला लॉग टू द बेस 10 केसी ची व्हॅल्यू नाही काढायची, आम्हाला केसी काढायचं आहे फक्त. काढू की? पहा केसी कसा काढणार? काय तुमचं इक्वेशन? डेल्टा जी नॉट अपॉन 2.303 इज इक्वल टू केसी. इथं लॉग टू द बेस 10 इकडे लॉग आहे, तिकडे गेला तर इकडे आला तर सगळ्या व्हॅल्यूज अँटी लॉग काढा. तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल? कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला? केसीची व्हॅल्यू मिळून जाईल. याच्यामध्ये काही डाऊट? मिळाली का स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी? अहो मिळाली का? नक्की का? कसं केले कन्वर्जन कळलंय का? देऊ का एक क्वेश्चन छोटासा? लॉग नाही तुम्हाला काढता? हा ठीक आहे, उद्या लॉग अँटी लॉग शिकू, चालेल. उद्या मात्र या तरी मग लॉग बुक सोबत ठेवायचं, आधीच सांगतो. परत म्हणायचं नाही लॉग बुक घ्या. चला व्हॅल्यू घ्या, क्वेश्चन तर घ्या. पा द व्हॅल्यू ऑफ जी नॉट, जी नॉट ची तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. पहा व्हॅल्यू ऑफ जी नॉट इज 13.8 किलो जूल पर मोल. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी नॉट ऑफ ग्लुकोज इन ग्लायकोलायसिस इज 13.8 किलो जूल पर मोल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ केसी. काय शोधायचं तुम्हाला? ऍट टी इक्वल टू 298 केल्विन. काय दिलंय तुम्हाला? टी ची व्हॅल्यू काय काढायचं तुम्हाला? केसी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. केसी इक्वल टू काय तुमचा? केसी काय तुमचा? क्वेश्चन मार्क. केसी तुम्हाला काढायचा. सर आर दिलेला नाहीये, काढू की? आर ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, गॅस कॉन्स्टंट. बोला जूल्स, किलो जूल्स, जूल्स मध्ये किती होईल? 13.8 इंटू 10⁻². बोला किलो जूलचं जूल करायचंय 10⁻³ म्हणजे किती होणार? 00 जूल पर मोल. काय डाऊट? आता हा जूल्स मध्ये म्हणजे आर पण कशात घ्यायचा? जूल्स मध्ये. आर ची व्हॅल्यू जूल्स मध्ये 8.314 किंवा 25/3. कळलंय का? केसीचा फॉर्म्युला काय आलाय आपला? केसी इज इक्वल टू पा अँटी लॉग ऑफ बोला मायनस डेल्टा जी ची व्हॅल्यू किती आहे? 13800 अपॉन आर ची व्हॅल्यू किती? 25/3. 3 खाली वरती गेला मल्टिप्लाय झाला, बरोबर. 25/3 इंटू कॅल्क्युलेटर आले का डायरेक्ट? गरज नाही, थांबा जरा. ओके. इंटू बोला टेम्परेचर किती? जमेल का? अहो जमेल का? नक्की. यांची अँटीलॉगची व्हॅल्यू काढा. तुम्हाला काय मिळेल? तुमचा केसी ची व्हॅल्यू मिळणार आहे. जमेल का? अहो जमेल का? इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? काही पुन्हा सांगायचे? नक्की 100%? अहो नक्की का? ओके. इथे केमिकल बॉन्डिंग तुमचा इक्विलिब्रियम, सॉरी केमिकल इक्विलिब्रियम तुमचा संपला आहे. काय डाऊट इथपर्यंत? नक्की. आता पेपरला केमिकल इक्विलिब्रियम असणार आहे. ठीक आहे.
उद्यापासून आपला आयोनिक इक्विलिब्रियम चालू होईल, याचा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे, चालतंय. थँक्यू.